एक शिवाजी महाराज नसते ना तर आपण मोगल पाशी गुलाम झालो असतो, असं करायला झालं. हो ते तर आहे, ते तर खरं आहे. मग आज किल्ले वगैरे सगळे आहे, आपण ताट मांडून जगतोय. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी हा एक सुवर्णदुर्ग, तो दापोलीमध्ये स्थित असणारा किल्ला आहे आणि तो पण समुद्राच्या बरोबर मध्ये आहे. नक्की इथे मित्रांनो या आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण चाललोय दापोली तालुक्यातील हरणे बंदर जवळ. येथे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे किल्ला, तोही समुद्राच्या मध्यभागी मधोमध. आज आपण त्याच ठिकाणी चाललोय. तत्पूर्वी त्या ठिकाणी जाण्यापूर्वी एक समुद्रावरती हरणे बंदर हे मच्छीमारांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथे संध्याकाळी खूप मोठा लिलावही होतो. मात्र आज आपण चाललोय फक्त किल्ल्याचा ब्लॉग बनवण्यासाठी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सुवर्णदुर्ग किल्ला. मित्रांनो, स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आलो आहे हरणे बंदरावरती. हे हरणे बंदर दापोलीमधलं आहे आणि दापोलीमध्ये समोर बघू शकता तुम्ही भरपूर साऱ्या बोट लागल्यात. या बोट तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे मच्छीमारासाठी किंवा इकडे तिकडे जात असतात, म्हणजे पर्यटकांना फिरवण्यासाठी वगैरे. तिथे छोट्या बोटी आहेत ज्या आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला किंवा समुद्राची सफारी घडवतात. म्हणजे मोठ्या मोठ्या बोट आहेत ते तुम्हाला मच्छी पकडण्यासाठी आतमध्ये जातात. इकडे तुम्हाला समोर बोट जी येते ती बोटमधून तुम्ही पाहू शकता की पर्यटक कोणतरी बसलेत आणि तो बोट ते पुढे पुढे येते. म्हणजे इथे बोटिंग खूप चांगली चालते आणि रेट खूप हायपाय असतात. कारण की आत्ताच आम्ही विचारलं तर आम्हाला 1200 सांगितले 4 लोकांचे. आम्हाला चौघांचे 1200 सांगितले, पण असे 200 पर सीट आहेत. पण बाकीचे अजून 2-3 माणसं यायला पाहिजे होते. पण आता संध्याकाळची वेळ अजून कोणी येत नाही आहे तिकडे, आल्या दिसत नाही रोडला सुद्धा. तर थांबावं लागेल, कोणी येतो का पोया, नाही तर पुढचा प्लॅन करू. कुठं शांतनिवांत पाणी इकडे बघू शकता. आम्हाला एवढं माहीत नव्हतं की इथे बोटीसाठी अजून माणसं लागतील, कारण की पर सीट 200 रुपये ते घेतात. कारण की आम्ही चौघे चाललो त्यावेळी कोणी नव्हतं पर्यटक तिथे, आणि पर्सनली घेऊन गेला तर तुम्ही 1200 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर आम्ही याला किल्ला पाहायचाच होता. त्यानंतर आम्ही एक बोट फिक्स केली आणि आम्ही पुढे जाण्यासाठी तयारी लागलो. 4 सीट दादा 1200 रुपये स्पेशल आहे. 200 सीट आहे पण 8 लोक तर पाहिजे ना, 6 लोक. हो ते तर पाहिजे. 1200 रुपये म्हणजे तशी 200 रुपये सीट आहे इथे. ती बोट घेऊ आपण. हां पुन्हा न्यायची नाही हाताने. हां एवढं आलं असतं तर मग बघायला अजून 2-3 जण आले ना तर आपण नाही थोडं वाट बघूया. येतात का लोक? नाही जन्मदिन आपल्याला. पण एक शिवाजी महाराज नसते ना तर आपण मोगल पाशी गुलाम झालो असतो, असं करायला झालं. हो ते तर आहे, ते तर खरं आहे. मग आज किल्ले वगैरे सगळे आहे, आपण ताट मांडून जगतोय. मग आता ते कोण आहेत? तुमची परत लागणार की दुसरे? हिंदू मॉमेटी नाहीत पण का त्यांना हाऊस मागून ते गेले. अच्छा आता जे पर्यटक होते ते मॉमेटी तरी सुद्धा ते गेले हाऊस. मावले वगैरे पण होते ना. नाही पण आपण बोलतो अरे काय दुसरे लोक बोलतात काय नाही डगर बघायसाठी. हा काय बघायला डगरात शान आहे ना, तर आपल्या जीवनामध्ये शान करून ठेवलेले आहे. मित्रांनो काका आता बरोबर बोलले. म्हणजे आपण किल्ला बघण्यासाठी मराठी लोक करमान करतो, जाऊ का नको, पैसे टाकू, कसं जाऊ. त्याची बोट तिकडे कमी असतात. तर आता आपण इथे लिलाव चाललाय मच्छीचा पुढे. त्या ठिकाणी मच्छीचा लिलाव चाललाय. छोट्या छोट्या बोट आहे तिथून मच्छी आले. पब्लिक फायनल मित्रांनो आम्हाला बोट भेटले. आता आम्ही चाललोय आता सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे. किल्ल्याचे काही व्हिडिओ असतात तर बघा पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. किलोस्कर इंजिन होते ना, गेल्या वर्षी किलोस्कर होते, ह्या वर्षी नवीन आणले तर म्हटलं तर काय तरी बोट आता सुरू झाले. स्पीड मस्त आहे, स्पीड मस्त आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1960 साली आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. हा किल्ला इतिहासाची एक साक्ष देतो.
जेणेकरून समुद्रमार्गे होणारे जेवढे पूर्वीचे आक्रमण होते ते रोखण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जिथे व्यापारी बंदरे असते जसं की हर्णे बंदर अशा ठिकाणी हा किल्ला उभारण्यात आला होता. असे बंदराच्या ठिकाणी खूप किल्ले आहेत, त्यापैकी हा किल्ला आपला सुवर्णदुर्ग किल्ला. सुवर्णदुर्ग किल्ला हा संपूर्ण पाण्याने वेढलेला असल्याकारणाने आपल्याला बोटीनेच जावं लागतं. ह्या बोटी 15 मिनिटात आपल्याला समुद्र किल्ल्याच्या किनाऱ्याजवळ आपल्याला सोडतात. आम्ही सहसा कोणीही बोटीने कुठे प्रवास केलेला नव्हता समुद्रामध्ये, आणि आज आम्हाला मध्यभागी जायचं होतं समुद्राच्या. आणि मुळात ती बोट होती इंजिनवर चालणारी, म्हणजे मोटर बोट होती. तर मध्येच थांबली, पण बोटीवरच्या काकाने सांगितलं काही घाबरू नका, बोट पुन्हा चालू होईल. आणि पुन्हा 5 मिनिटांनी चालू झाली. आम्हाला थोडं धीर वाटला, पण लाटांचा जोर जोरात होता. मित्रांनो, बोट किनाऱ्याला आता लागणारच होती आणि 5 सेकंदामध्ये आम्ही उतरलो. उतरल्यानंतर आम्हाला कळलं की पायापर्यंतच पाणी आहे. मग आम्ही चालतच पाण्यातून पुढे गेलो. तिथे आम्ही बोटीने उतरलो आता, जे मगाशी बोट आपल्याला भेटली होती. तर आता चाललो आहे मी किल्ल्याच्या इकडे. किल्ल्याचा एंट्री इथे आहे. आपला मित्र बरोबर पुढे पोचला आहे. आणि कसं वाटलं सफर पाण्याचा, घाबरलास? हा, आणि आपण कसं जास्त असं बोटीनं फिरलेलो नाही रे कुठे, असं डायरेक्टली पाण्यात बोट एवढा मध्येच. आणि पूर्ण टर्न मारून येतो, त्या समोर दिसतो मला, पूर्ण टर्न मारून आली बोट. सुवर्णदुर्ग किल्ला हा समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्या कारणाने तर संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती एक तटबंदी बांधण्यात आली आहे. ह्याच तटबंदीवर एकूण 24 बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजांची उंची सुमारे 38 फूट आहे. पूर्वीच्या काळी बुरुजांचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला. किती वरती पाहू शकता, किती उंच बांधकामे केल्याचं बघायला. त्यावेळी मावलांनी कसा दगड आणला एवढं उंच. आपल्या छोट्या दगड उचलायचं म्हटल्यानंतर मेन एंट्री इथे आहे. हा मेन प्रवेशद्वार इथे आहे ऍक्च्युली. कसला लोखंड होता बघ, हा इथे मेन एंट्री आहे समुद्र तटबंदराची. अरे मजबूत रे, एवढा झाड आहे. गाडी बघ लेंथ दाखव. लेंथ म्हणजे बघा, तोफ आहे किती जाडी आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याचे प्रमुख आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांना सरखेल हे पद त्यावेळी राजाराम महाराज यांनी दिलं होतं, कारण की त्यावेळीचे सुभेदार असलोजी मोहिते यांनी सिद्धीला तह केला. हे कळताच कान्होजी आंग्रे यांनी त्यांचा वध केला व आपला सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला. ही सगळी हकीकत महाराजांना समजले. महाराजांनी त्यांना सरखेळ हे पदही दिलं. सुरुवातीला आपल्याला श्रीराम हनुमंताचं एक छोटंसं मंदिर किंवा प्रेम दिसतं मला, जय बजरंगबली. आता आपण मेन एंट्री प्रवेशद्वाराकडे करतोय. इथे भल्ला मोठं प्रवेशद्वार आहे बघा तुम्ही, पुराण काळातलं. समुद्राच्या तटापासून 2 बुरुजांच्या मध्यभागी एक हा दरवाजा आहे, त्याला महादरवाजा असे म्हणतात. आता आपण एंट्री केली आतमध्ये. थोडंसं जंगल वगैरे इकडे जास्त झालं आहे, जास्त पर्यटक नाही आहेत, पण ह्या किल्ल्याला नक्की भेट द्या मित्रांनो. समुद्राच्या बरोबर मध्ये आहे, नक्की इथे मित्रांनो या. आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोराची झाडे बिडे भरपूर आहे तिकडे. चोर दरवाजा पुढे असणार. हो, गवतामुळे काय कळत नाही तसं झालंय. इथे खाली पूर्ण खोल आहे, म्हणजे छोटासा निंबोळचा दरवाजा आहे, तो समुद्राकडे बाहेर पडतो, तटबंदराकडे. इथे आहे तो. इथे गुफा आहे बघा. गुफा म्हणतात नाही, एंट्री आहे जाण्यासाठी बाहेर. दरवाजा एक प्रकारचा मस्त रे, खतरनाक. चला मित्रांनो खाली जाऊया. खूप अंधार आहे, लांब आहे रे.
आणि मूळ दरवाजा इथे चौकीचा आहे, डोक्याला लागेल. आणि ते डायरेक्ट आपण इथून बाहेर पडलात तर डायरेक्ट बीचकडे. हरिहरेश्वर सारखं इकडं. हां, डायरेक्ट तुम्ही जर ह्या दरवाजातून बाहेर पडलात तर आपण हां. वापरलंय. अच्छा अच्छा, खालचा दगड ना, जो समुद्राचा दगड तो जिथं यूज केला असं अंदाज आहे आमचा. बघा पूर्ण आता जे दरवाजातून बाहेर पडलो आपण तर डायरेक्टली आपण पोचतो बीचच्या इकडे, म्हणजे समुद्राच्या तटबंधाराच्या इकडे. हा आहे चोर दरवाजा, जिथून शत्रूसाठी आकार आणि एकदम पॉवरफुल बनवलं एकदम, म्हणजे कसं पण त्यावेळी महाराजांच्या. आणि इथे हे वीर, हा वीर किंवा तलाट आहे. किल्ल्याच्या सर्वांसाठी एक भक्कम अशी तटबंदी बांधण्यात आलेली होती. लय उंच किल्ला आहे वरती, उंच म्हणजे 15 मजली बिल्डिंग होईल आरामात. समुद्राच्या मधोमध हा किल्ला कसा काय बांधला असावा हाच विचार करून आम्ही किल्ल्याच्या बांधकाम किंवा समुद्र पाहतच राहिलो. हे जे पाहता ते एखादे घर किंवा महल नाही आहे, हे धान्याचं कोठार किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी असणारी जागा होती त्यावेळची. बघा ना बांधकाम कसं आहे. आणि इकडून खाली रोशन समुद्रामार्गे कोण जर प्रवेश करत असेल त्या एंट्रीसाठी सगळे बघा ना इथे जबरदस्त वाटेल. इथून बाहेर बघितला तर पूर्ण बीच, आजूबाजूला समुद्र आहे. मग हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. हा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे ना तो युनेस्कोमध्ये ॲड केला आहे. तर आता हा आम्हाला वाटलेला खूप काही साफसफाई वगैरे झाली असेल, बऱ्यापैकी क्लीन. पब्लिक पण एवढं नाही येते, पण बघा ना गवत वगैरे खूप आहे इकडे. म्हणजे काही समजत नाही, कधी कधी आपण फक्त फिरतोय म्हणजे कुठे काय ठिकाण आहे कळत नाही. आपण ठीक आहे आपल्याला थोडंसं बघायला भेटतं. प्रशस्त मोठा किल्ला आहे, महाराजांच्या त्यावेळीची आठवण घेतली ती आता इकडून. आणि रस्ता केला आहे इथं वन साईड जाण्यासाठी. आणि इकडं त्या साईडला दुसरी बाजू आहे, खूप मोठा किल्ला आहे. आपण आता राईटला गेलो म्हणजे उजव्या हाताला, डाव्या साईडला वरती चढून आपल्याला जायचं आहे. किती उंच आहे बघा ना इथे. ही इथे समोर पाहतो ते वीर आहे की तलाव आहे ह्या कन्फ्युजिंगमध्ये आम्ही होतो. मात्र पक्कं होतं की पाणीसाठा करावा यासाठी किल्ल्यावरती अशा 7 साठे आम्हाला पाण्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी ही एक पाण्याच्या साठाचा जागा होती. किल्ल्याच्या आतमध्ये खूप गवत आणि बोरीची झाडं पाहायला मिळाली. चला इथे जर आता पुढे आलायस तू काय जागा, हा गेट आहे दरवाजा मध्येच. अरे हा इथं आहे ना, ही बघ ही वाट दिसते. नाही बोटोला झोपलाय काय. अरे किती खोल वाटतं बघा ना. आता पायऱ्या सोडून पण आलेलो. फोटो काढता नाही रे. चला मित्रांनो, ही होती आपली सुवर्णदुर्ग किल्ल्याची व्हिडिओ. माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला मनापासून आम्ही आभार मानतो. पण नक्की दापोली जर आलाल तुम्ही या साईडला तर हर्णे बंदरपासून खूप जवळ आहे. बोटी भेटतात तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला कळले असेल काय रेट असतं वगैरे. तर तुम्ही नक्की सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे या. आता थोडीशी म्हणजे आतमध्ये साफसफाई नाही आहे, पण नक्की होईल, कारण की युनेस्को म्हणजे त्याची नोंद झालेली आहे. दापोली तालुक्यात किंवा आपल्या कोकणामधला हा किल्ला महाराजांचा खूप मोठा प्रसिद्ध असा किल्ला आहे. नक्की ते व्हिजिट द्या. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो.